सायबर क्राईमचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललं आहे। नंदुरबार शहरासह जिल्ह्यात सायबर क्राईमच्या माध्यमातून होणारी नागरिकांची फसवणूक थांबविण्यासाठी नागरिकांना सतर्क व सावधानता देण्यासाठी आज दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 1च्या सुमारास नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयस यांनी सायबर क्राईम पासून आपला बचाव कसा करावा या संदर्भात अधिकची माहिती माध्यमांशी बोलताना दुपारी 2च्या सुमारास दिली आहे। अपरिचित व्यक्ती सोबत आपला चॅट करून किंवा त्यांना आपले जे काही संपर्क क्रमांक आहे किंवा इतर पर्सनल डिटेल्स आहे अशा प्रकारची शेअर करणे, त्यांच्या सोबत त्यांची जे ओळख आहे ती माहिती नसताना त्यांच्या सोबत चॅट करणे आणि मग स्वतःला एखादी ब्लॅकमेल साठी आपण स्वतः त्याच्यामध्ये विक्टिम होऊन जाणे, ती गोष्टी टाळण्यासाठी जे अनोळखी अकाउंट्स आहे, अननोन नंबर्स आहेत त्यातून येणारी व्हिडिओ कॉल्स, व्हॉट्सअप कॉल्स याचबरोबर चॅट मेसेजेसला रिस्पॉन्ड करू नका आणि जोपर्यंत तुम्हाला खात्री होत नाही की तो व्यक्ती समोरच्या तुमची ओळखीचा आहे किंवा रिलायबल आहे अशा व्यक्तीबरोबर संवाद साधणे किंवा आपली पर्सनल डिटेल्स शेअर करणे, आपली पर्सनल पिक्चर्स किंवा इतर प्रकारचे व्हिडिओ शेअर करणे सर्वांनी टाळलं पाहिजे। विशेष करून जे पालक आहेत, जे पेरेंट्स आहेत, त्यांनी आपापले जे मुलं आहेत त्यांची जे काही सोशल मीडियावर त्यांचे जे काही हालचाल आहे ते कोणाबरोबर चॅट करत आहे आणि त्यांची जे काही सोशल मीडियाची जे प्रेझेन्स आहे ती कशा पद्धतीची आहे, ते कशा प्रकारच्या कंटेंट ते बघत आहे किंवा ऐकत आहे याबद्दल सर्व जे पालक आहेत आणि जे काही गार्डियन्स आहेत त्यांनी नक्की विचार करावा। त्याचबरोबर आता मोठ्या प्रमाणात डिजिटल अरेस्ट स्कॅम हा सुद्धा सुरू झालेला आहे। यामध्ये मोठे पोलीस अधिकारी किंवा तपासी अधिकारी म्हणून शोध घेऊन जे इनोसेंट नागरिक आहेत त्यांना एखाद्या केस बद्दल त्यांना त्याच्यामध्ये ते आरोपी आहेत अशा पद्धतीने त्यांच्या सोबत संवाद साधून त्यांना कायदेशीर धार दाखवून खोट्या पद्धतीने त्यांची फ्रॉड करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मोठ्या प्रमाणात तशी केसेस राज्यामध्ये आणि देशात भरामध्ये घडलेले आहेत। सर्व नागरिकांना असं आव्हान आहे की अशा प्रकारची कुठल्याही फोन कॉल किंवा तपास बद्दल इंक्वायरी आली तर आपण आपला जे नजीकच्या पोलीस स्टेशन आहे त्यांच्या सोबत संपर्क करून मग आपण त्याच्यामध्ये आपली जे काही तुमची पद्धती आहे त्यावर ते डिसाईड करा आणि लिगल ऍडवाइस शिवाय अशा प्रकारचे लोकांना कोणीही एंटरटेन करू शकतो।